एका मागून एक उभी राहणारी असह्य आव्हाने भारतीय जनता पार्टीला स्वस्थ बसू देत नाहीत. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत जी 26 नोव्हेंबरला संपतेय, त्यानंतर निवडणुका घ्यायच्या आणि त्या लांबवायच्या किती, तर त्या तब्बल 6 महिने लांबवायच्या. आणि त्यासाठी केंद्रातलं मोदींच्या नेतृत्वाखालचं एनडीए सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महाराष्ट्रातल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेते हे गांभीर्याने विचार करत आहेत. आणि मग हे कसं शक्य आहे? राष्ट्रपती राजवट लादणं आणि थेट 6 महिने एक महाराष्ट्रामध्ये आपलं संघटन करायचंय, आपला मुख्यमंत्री करायचा आहे भारतीय जनता पार्टीला स्वबळावर. आणि त्यासाठी संघ आता सक्रिय होणार आहे. केवळ सांस्कृतिक संघटना म्हणून किंवा मतदानापुरती जागृती म्हणून नाही, तर अगदी उमेदवार निश्चितीपर्यंत, सूचना करण्यापर्यंत संघाचा हस्तक्षेप वाढतो आहे. आणि मग आता हे 6 महिने मुदत वाढवायची विधानसभेची किंवा महाराष्ट्रात निवडणुका घ्यायच्या नाही, तर मग हे कायदेशीरपणे कसं जुळवायचंय याची अर्थातच जबाबदारी ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रासमोर माफी मागावी लागली, ते मोदी ती खबरदारी घेतील. आणि त्या दृष्टीने सगळ्या हालचाली सुरू आहेत, अशी एकूण चर्चा दिल्ली मुंबईच्या वर्तुळामध्ये होत आहे. आणि आपण त्याच विषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, काल परवा आपण बोललेलो की देवेंद्र फडणवीसांचा अंतस्थ कट, मुख्यमंत्री शिंदे यांचा पत्ता कट, असं आपण बोललेलो आहे. त्याही आधी असं बोललेलं आहोत की भाजपचा मुख्यमंत्री व्हावा आणि यासाठी संघाने काही पुढाकार घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि संघाने आता लोकसभा निवडणुकीप्रमाणे 4 हात लांब राहू नये, सोबत यावं, सक्रियपणे सहभागी व्हावं, अशी विनंती भारतीय जनता पार्टीनेच केलेली आहे. आणि त्याचा अर्थ श्रेय देवेंद्र फडणवीस यांना जास्त आहे. ते कसं? ज्या वेळेला 23 जागा लढून फक्त 9 जागांवर विजय मिळवता आला, मग ते पराभवाचं जे शल्य आहे ते शल्य बोलून दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर गाठलं, नागपूरमधलं रेशीम बाग गाठलं. आणि मग तिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. मग त्यांना असं सांगण्यात आलं की निश्चिंत राहा. आज त्याच्यानंतर हे निश्चिंत राहा यासाठी त्या अधिकाऱ्याने सांगितलं, मग ते अतुल लिमये असतील किंवा अजून कोणी असतील, त्यांनी सांगितलं. कारण की मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यामध्ये देखील अशाच प्रकारची चर्चा होण्याची शक्यता आहे. कारण की ते जे संघाचं जे नातं आहे भाजप बरोबरचं, ते काहीच राजकीय दृष्ट्या दुरावलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक ज्या 32 ते 36 वेगवेगळ्या शाखा संघटना आहेत, त्याच्यापैकी एक राजकीय शाखा म्हणून भारतीय जनता पार्टीला संघाचं जे म्हणणं आहे ते दुर्लक्षून चालत नाही. मग जे पी नड्डा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपचे म्हणून एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं होते, आता आम्हाला संघाची गरज नाहीये राजकारण करण्यासाठी, असं त्यांनी म्हटलं होतं. अर्थात ते केरळच्या काल परवा गेल्या 3 दिवसामध्ये जी बैठक झाली, तिथं अगदी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून ते केरळच्या बैठकीला उपस्थित होते. तिथं बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली. आता आपण काय बोलणार आहोत की महाराष्ट्राच्या निवडणुका लांबू शकतात का, लांबवल्या जातील का, या संबंधी आपण बोलणार आहोत. कारण की या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता म्हणजे संघ सक्रिय होणं, भाजपला तो लोकसभेतला पराभव, तो तिचे बोचणं, आणि मग आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री स्वबळावर करायचा आहे. तो का करायचा आहे? कारण की 2025 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सव साजरा होणार आहे. आता भलं सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं जाहीर केलेलं कुठेतरी ते बोललेले आहेत की आम्ही काही तो शतक महोत्सव साजरा करणार नाही. मग तो पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर नाराजीतून ते बोललेले आहेत का, वगैरे वगैरे, हा भाग वेगळा आहे. परंतु ते बोललेले आहेत.
आणि मग आता जर ते जरी बोललेले असले तरी आपली एक नैतिक जबाबदारी आहे आणि संघाचा कितीही नाही साजरा करायचं म्हटलं तरी काही उपक्रम निश्चित राबवले जाणार आहेत. आणि मग आता भारतीय जनता पार्टीचं विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे काही काँग्रेसीकरण झालेलं आहे त्याचा तोटा आपल्याला झालेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये. विशेषतः अजित पवार यांचा जास्त तोटा झालेला आहे. आणि मग आता अजित पवार यांना तिसरी आघाडी करून त्यांना कसं बसं बाहेर ठेवायचं आहे. झाली तर आपल्यालाच मदत होणार आहे कारण ते महाविकास आघाडीचे मतं खाऊ शकतात. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे हिंदुत्ववादी विचारांचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे कडवट पाईक वगैरे वगैरे ते सगळं झालं. परंतु एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना आपल्याकडे महायुतीमध्ये आणून बसवल्यामुळं आणि ते सगळी साडगाड बांधून सत्ता हस्तगत केल्यामुळं प्रतिमा खराब झाली. भारतीय जनता पार्टीची प्रतिमा खराब झाली. मग 2019 मध्ये 164 जागांवर भारतीय जनता पार्टीने उमेदवार उभे केले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या त्यावेळच्या मूळ शिवसेनेने 124 उमेदवार उभे केले होते. मग भारतीय जनता पार्टीला 105 जागा त्या निवडून आणता आल्या. आता पुन्हा जर स्वबळावर मुख्यमंत्री बसवायचा आहे तर त्यासाठी मग किती जागा लढवाव्या लागतील. त्या फक्त 170 160. मग 164 लढवल्यानंतर जर 105 आमदार निवडून येतात तर एकशे जर 145 जागा निवडून आणायच्या आहेत तर किती जागा लढवाव्या लागतील याचा विचार करा. मग आता एक वेळ समजा एकनाथ शिंदेना हिंदुत्ववादी विचारधारेचे म्हणून आपल्याला ते परवडणार आहे सगळ्या दृष्टीने म्हणून त्यांना कसं बसं बरोबर ठेवलं तर मग आपल्याला 200 जागा तरी लढवता येतील का याचा विचार देखील केला जाऊ शकतो. अजितदादा पवार यांनी तर लाडकी बहीण जी आहे ती मी 10 वेळेला अर्थसंकल्प मांडलेला आहे मला ती सगळी जाणीव आहे आणि म्हणून ती सगळी आर्थिक तरतूद आर्थिक भान ठेवून मी अर्थमंत्री म्हणून ती योजना जाहीर केलेली आहे याचं क्रेडिट ते सगळे घ्यायला लागलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आता करायचं काय. मग देवाभाऊ देवाभाऊ हे किती वेळ आपण बोलू शकतो. कारण की मध्य प्रदेशमध्ये लाडली बहेना त्यावेळेला मध्य प्रदेशमध्ये काही अशा तीन आघाड्या वगैरे तीन तिघडा काम बिघडा असं काही नव्हतं सत्तेमधलं. शिवराज सिंग चौहान यांच्या म्हणजे अँटी इन्कम्बन्सी होतंय आणि मग ते पडू शकतात वगैरे त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आता खूप वर्ष आहे म्हणून ते तिथं धोका होऊ शकतो म्हणून ते सगळं चाललं होतं. परंतु तिथे ठीक होतं परंतु महाराष्ट्रामध्ये तिघांनी श्रेय घेतलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वेगळं आहे देवेंद्र फडणवीस यांचं वेगळं आहे आणि अजितदादा पवार यांचं आहे. म्हणजे ते एकटं त्याचं जे काही श्रेय क्रेडिट त्याचं जे वजन आहे ते भारतीय जनता पार्टीच्या एकट्याच्या पारड्यात पडत नाहीये. ते एक आहे. दुसरं बदलापूरची घटना झाली. बदलापूरच्या त्या आदर्श शाळेमधले जे संस्थेचे जे पदाधिकारी आहेत मुख्य तुषार आपटे हे तर भारतीय जनता पार्टीच्या त्या कुठल्या जनकल्याण समितीचे सदस्य आहेत. मग आता ती जनकल्याण समितीचे ते सदस्य असल्यामुळे आली पंचायत. मग त्यांच्या विरुद्ध अगदी परवा मुंबई उच्च न्यायालयाने विचारलं की ते संस्थेचे पदाधिकारी किंवा बाकीचे आरोपी कुठे आहेत अजून पकडले कसे गेलेले नाही ते फरार कसे झालेले आहेत हे अजून शोधता कसं आलेलं नाही. मग राज्य सरकारच्या गृह खात्यावर ताशेरे ओढलेत मुंबई उच्च न्यायालयात. मग या आपट्यांना कुठं लपून ठेवलेलं आहे का काय झालेलं आहे याची एक विचारणा होती. दुसरं सिंधुदुर्ग किल्ल्यावर जे झालं नको ते ती दुर्घटना जी झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर माफी मागावी लागली. मग त्याचा जो शिल्पकार आहे जयदीप आपटे तो देखील फरार आहे. म्हणजे हा जो दुर्घटनांचा जो आपटभार आहे तो कुणावर आहे तो भारतीय जनता पार्टीवर आहे. म्हणजे ते एक झालेलं आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील जी आपली गरजवंत मराठ्यांची ताकद दाखवून दिलेली आहे आणि ती ज्या पद्धतीची ते भाषा बोलत आहेत की 113 जागांवर प्राबल्य आणि मग आता कसं आम्ही हिसका दाखवू देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने रोज ते शंखनाद करतात. शरद पवार जे स्ट्राईक रेट ज्यांचा जास्त राहिला सगळ्यात जास्त 10 जागा लढवल्या
आणि 8 जागांवर त्यांचे खासदार निवडून आले. आता ते शरद पवार म्हणजे अंगाला तेल लावलेला पैलवान. मग आता देवेंद्र फडणवीस असं म्हटले होते की 2019 मध्ये शरद पवार इरा संपला. पण त्याच्यानंतर त्यांनी जो उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून जो काही झटका दिला, त्या झटक्यातून अजूनही देवेंद्र फडणवीस सावरलेले नाही. मग आता या 2024च्या निवडणुकामध्ये शरद पवार यांनी आपलं पुन्हा जे काही कर्तृत्व आहे, त्यांचे जे डावपेच आहेत, ती खेळायला सुरुवात केलेली आहे. मग ती भली मोठी 10-12 नेत्यांची रांग त्यांच्या मागे लागलेली आहे. म्हणजे अगदी बीडच्या आष्टी मतदारसंघापासून भीमराव धोंडे पासून तर अगदी कागलपर्यंत, समरजित घाटके यांच्यापर्यंत असं सगळं झालेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये पार्टी विथ द डिफरन्स, हिंदुत्ववादी विचारधारा, हे सगळं बाजूला पडतंय. भारतीय जनता पार्टीची मोठी बदनामी होती. आणि ज्यांना आता अलीकडे जे निवडणूक संयोजक नेमण्यात आलं, राज्य स्तरावरचं पद देण्यात आलं, ते रावसाहेब दानवे खासदारकीला पडले. आणि ते पडल्यानंतर त्यांनी जे संयोजक पद त्यांना मिळालं, भारतीय जनता पार्टीने दिलं. त्याच्यानंतर त्यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखती मध्ये असं म्हटलं, अजित पवार आल्याने आम्हाला तोटा झाला असं म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेले याचा तोटा झालेला आहे. हे त्यांचं वाक्य फार महत्वाचं आहे. आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार संघाच्या शिस्तीच्या चौकटीमध्ये सगळा तो केला जातोय. आता पक्षीय स्तरावर जर विचार करायला गेलं तर भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव हे प्रभारी म्हणून काम करतात आहे. मग आता जर 170 जागा, 170 ते 200 जागा लढवायच्या, मग एकनाथ शिंदे हे समाधानी राहतील का? त्यांना किती जागा द्यायच्या आहेत? ते तर हार्ड बार्गेनर आहेत एकनाथ शिंदे. त्यांनी लोकसभेला ज्या वेळेला सुरुवातीला खूप ताणून धरलं, इतक्याच जागा घ्या, पुन्हा ह्या ह्या ज्या जागा घ्याल तर उमेदवार हाच निवडा, त्याच्यामध्ये सगळे बंधन, ह्या सर्वेचा धाक, त्या सर्वेचा धाक एकनाथ शिंदे यांना दाखवला. शेवटी एकनाथ शिंदेंनी बाजी मारून दाखवली. त्यांनी 7 खासदार निवडून आणले त्यांचे. आता ते वोट ट्रान्सफर झाले भारतीय जनता पार्टीचे म्हणूनच ते निवडून आले का वगैरे, ते त्यांच्यात तू मै चालू आहे. परंतु ते निवडून आणले ही वस्तुस्थिती आहे. मग आता मुख्यमंत्री म्हणून तुमच्याच नेतृत्वाखाली आपल्याला विधानसभेच्या निवडणुका लढवायच्या आहे. आणि इतकंच नाही, जसं नितीश कुमार आहे किंवा बाकीच्या राज्यांमध्ये जे काही लोटस ऑपरेशन करून आमदार कमी जरी असले तरी मुख्यमंत्रीपद तुम्हाला, पण कसंही करून आपण सत्तेमध्ये राहायला पाहिजे, ते राज्य आपल्या ताब्यामध्ये राहायला पाहिजे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जरी कमी आमदार असले तरी छातीवर दगड ठेवून मुख्यमंत्रीपद पुन्हा त्यांना द्यायचंय, असं त्यांना वरून वचन देण्यात आलं होतं. आता त्या वचनाचं काय होणार? मग त्यांना देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नका, तुम्हाला पूर्ण अभय. मग हे काटश जे राजकारण आहे शीर्षस्थ नेतृत्वामध्ये, की पंतप्रधान मोदींचा वारसदार पंतप्रधानपदी येऊ घातलेला कोण, मग त्याच्यामध्ये कुणी अडथळे नको. म्हणून योगी आदित्यनाथ, शिवराज सिंग चौहान, देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटायचे, त्यामध्ये आता फडणवीसांचे पंख छाटायचे त्या दृष्टीने. मग अधूनमधून सांगायचं ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार, मंत्री होणार, अमुक होणार, तमुक होणार, हे सगळं सांगायचं. हे सगळं केलं जात आहे. तर हे सगळे असे आव्हानं भारतीय जनता पार्टी समोर आहेत. त्याच्यानंतर ओबीसी मतांवर सगळी मदार आहे. मग आता करायचं काय? ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे वगैरे, ते सगळं सांगायचं. आणि मग जरांगे फॅक्टरला काही शह द्यायचा प्रयत्न करायचा. कसा करायचा? दुसरीकडे जे आता पूर्वी एकनाथ शिंदे यांचे आमदार खासदार म्हणायचे की आता आपल्याला गद्दारीचं शिक्का आहे, तर आपल्याला कमळाच्या चिन्हावर लढायला सोपं जाईल. आता कुणी कमळाच्या चिन्हावर लढायला नको नको म्हणतंय, अशी अवस्था झालेली आहे. म्हणजे अनेक 40-42 आमदार अस्वस्थ आहेत. ते दोन्ही अर्थाने अस्वस्थ आहेत. एक तर शरद पवार कामाला लागलेले आहेत. महाविकास आघाडीला जवळपास 158-155 जागा मिळू शकतात, हे असे सर्वे बाहेर येतात. त्यामध्ये आपली डाळ शिजणार कधी, असा एक प्रश्न मुळात कमळाच्या चिन्हावर लढून जिंकून आलेल्या आमदारांसमोर पुन्हा आपल्याला समोर जायचं निवडणुकीला, त्यांच्या समोर एक आहे. दुसरं, राष्ट्रीय संघाने ज्या अटी टाकलेल्या आहेत, त्या अटी ज्या अशा आहेत की प्रत्येक मतदारसंघ निहाय सर्वे,
म्हणजे फक्त राज्याचे समन्वयक अतुल लिमये नसणार, तर प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला, जिल्ह्याला, विभागाला असे समन्वयकांची एक मोठी रचना, आणि ती कामाला लागणार आहे. ते संघटन मंत्री म्हणा किंवा समन्वयक म्हणा, काय नाव द्यायचं ते द्या, ते सगळं काम करणार आहेत. त्यांनी मग काही भारतीय जनता पार्टीचे सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत, त्यांचं कुणाचं काय रेकॉर्ड आहे, कसं रेकॉर्ड आहे, हे तपासायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यातून ती यादी फायनल होणार आहे. आता या सगळ्या अंतर्गत बाह्य जातीचे समीकरण हे सगळे लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये लगेच जर आपण निवडणुकीला सामोरं गेलो, तर आपला प्रचंड असा तोटा होऊ शकतो. आमदारांची संख्या खूप कमी होऊ शकते. अगदी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर हे अस्वस्थ झाले, ते आता विधान करायला लागले की अजून आमचे काही आमदार जाणार आहेत बाहेर, ते स्वतःच म्हणायला लागलेले. मग हे चाललेलं काय? तर त्या अस्वस्थता आता भारतीय जनता पार्टी ही लपून ठेवू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर निवडणूक आयुक्त जे आहेत केंद्रातले राजीव कुमार, आता ते बरेचदा ऐकतात असं दिसतंय सरकारचं. म्हणजे जसा आता लोकसभा निवडणुकीमध्ये नको ते 7 टप्पे केले, म्हणजे काही गरज नसताना 7 टप्प्यामध्ये ती निवडणूक घेण्यात आली. आता विधानसभा निवडणूक म्हणजे 2009 पासून हरियाणा राज्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक घेतली जाते. ते खंडित केलं गेलं, कारण इतके जुजबी दिले गेले. आता सण आहे, अमुक आहे, तमुक, असे कारण दिले गेले. मग अरे बाबा, तिकडे हरियाणामध्ये सण नाही का वगैरे असे प्रश्न विचारले गेले. पण ती निवडणूक पुढे ढकलण्यात आली. मग आता ती दिवाळी नंतर होणार आहे पुढे. म्हणजे आता हरियाणाचीच मुळात 4 दिवस निवडणूक पुढे ढकलून दिली, 5 ऑक्टोबर पर्यंत केलेली. म्हणजे मग जर असा हा मनसुबा असेल, तर महाराष्ट्राची निवडणूक लांब लांब जाणार आहे. आणि सगळ्यात जे मी म्हणतोय, मी जे असं इथं आपण तर्क मांडतोय, तो कदाचित चुकूही शकतो. परंतु पृथ्वीराज चव्हाण हे जे जबाबदार नेते आहेत महाराष्ट्रातले, काँग्रेसचे आहेत ते, त्यांनी पंतप्रधान कार्यालयामध्ये काम केलेलं आहे काँग्रेसच्या काळामध्ये, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळामध्ये पीओ चे त्यांनी काम केलेलं आहे. मग ते ते सगळं सांभाळलेलं आहे. हुशार माणूस आहे, उच्च शिक्षित आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की कदाचित हे निवडणुका हरियाणा वगैरे हे सगळं जे काही चाललेलं आहे, त्याचं सगळं ते बघून ह्या निवडणुका महाराष्ट्रातल्या लांबवल्या जाऊ शकतात. आणि निवडणूक आयुक्ताला तसं इंजेक्ट केलं जाऊ शकतं, आणि 6 महिने तरी निवडणुका लांबवल्या जाऊ शकतात, असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. तर ठीक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.